2 BHK फ्लॅटमध्ये एकच टेनंट राहत होतं असं क्लायंटने आम्हाला इन्फॉर्मेशन दिली आणि ॲज युजल प्रॉपर्टी ऑनबोर्ड झाल्यानंतर आम्ही प्रॉपर्टी इन्स्पेक्शन करायला जातो. आम्ही सरप्राईज व्हिजिट दिली. क्लायंट आम्हाला हॉलमध्ये भेटला. त्यांनी बाकीची इन्फॉर्मेशन दिली, त्याचे KYC डॉक्युमेंट्स वगैरे दिले, रेंट ॲग्रीमेंट शो केलं, बाकी सगळं झालं. आम्ही त्याला सांगितलं की आम्हाला पूर्ण प्रॉपर्टीचे फोटो आणि व्हिडिओ शूट करणं गरजेचं आहे, कारण ते आम्हाला क्लायंटला शो करावं लागतं. आधी त्याने थोडं हेजिटेट केलं. मग आम्ही फोर्स केल्यानंतर त्याच्याकडे पर्याय नव्हता. मग आम्ही आतलं पूर्ण फोटोशूट व्हिडिओ शूट करायला गेलो. त्यावेळेस कळलं की आतमध्ये अजून 3 टेनंट राहत होते. पठ्ठ्याने जवळपास सबलीज केल्यासारखंच केलं होतं, की म्हणजे भाडं देत होता एका जणाचं आणि राहत होते 4 जण. तुमच्याही केसमध्ये असं होऊ शकतं की तुम्ही दिलत आहे एकाला आणि तिथं बरेच जण राहत आहेत. प्रॉपर्टी इन्स्पेक्शन करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे लिगसी गार्डनमध्ये आम्ही क्वार्टरली एकदा प्रॉपर्टी इन्स्पेक्ट करतो. म्हणजे त्याच्यात नक्की कोण राहते हेही समजतं आणि प्रॉपर्टी किती व्यवस्थित मेंटेन ठेवली आहे हेही कळतं. तुम्हालाही असं वाटत असेल तर कमेंट करा टेनंट.